श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिली गार्लिक पोटॅटो बॉल. त्यासाठी मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत. त्या बटाट्यांना मी आता चाळणीतून छान असं स्मॅश करून काढणार आहे. एकदम सारखे स्मॅश व्हावे म्हणून मी चाळणीतून बारीक करून काढते. असे व्यवस्थित चाळणीतून असे गाळून घ्यायचे. वाटीच्या सहाय्याने असे दाबून मी गाळून घेते, म्हणजे सर्व एकसारखा त्याचा गाळून निघतात, व्यवस्थित एकसारखे स्मॅच होतात. आता त्यामध्ये थोडंसं मीठ. किती छान झालेत पहा, असे गाळून घेतल्याने मऊ असा बटाटा तयार झाला आहे. त्यामध्ये आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. 4 बटाटे आहेत तर 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते. आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं. मळून याचा गोळा तयार करायचा. हे बॉल स्नॅक्स म्हणून खूप छान होतात, खूप छान लागतात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही. हे पहा, छान व्यवस्थित असं मी मळून घेतलं आहे. आता त्याचे आपण छोटे छोटे बॉल तयार करू. असे व्यवस्थित बॉल तयार करून घ्यायचे त्याचे. आता या सर्व पिठाचे मी असे बॉल तयार करून घेते आणि बॉल तयार करून घेऊपर्यंत मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे कढईमध्ये. आम्ही असे सर्व बॉल तयार करून घेतले आहेत. आता कढईतील पाण्याला उकळी आली आहे. उकळत्या पाण्यातच हे बॉल सोडायचे आणि हाय फ्लेमवरच उकळून घ्यायचे हे बॉल. 2 ते 3 मिनिटं उकळले तरी बस होतं. असे मी आता सर्व बॉल टाकून घेते. हे पहा, असे मी 2-3 मिनिटं असे उकळून घेतले आहेत हे बॉल. आपले बॉल तयार झाले आहेत. हे पहा, आता हे आपण काढून घेणार आहोत. आणि त्याला लगेच थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. उकळत्या पाण्यातून बॉल काढायचे आणि थंड पाण्यात टाकायचे. एकदम असे सॉफ्ट बॉल तयार होतात. आता कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीचा ठेचा टाकला. थोडेसे तीळ. मी सर्व साहित्य थोडंच टाकणार आहे, कारण मी त्यातले अर्धेच बॉल फ्राय करणार आहे. अर्धे बॉल मी नंतर फ्राय करणार आहे.
त्यामुळे साहित्य मी थोडं थोडंच वापरते. थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडीशी पिठी साखर, चिली सॉस, सोया सॉस. आता हे सर्व थोडंसं परतून घ्यायचं. आता मी याच्यात थोडेसे बॉल टाकून घेते. अर्धेच बॉल टाकून घेणार आहे मी यामध्ये. याला आता 2 मिनिट असं फ्राय करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. झाले आपले तयार पोटॅटो बॉल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. आता आपण सर्व करू. हे पहा किती छान बॉल तयार झाले आहेत आपले, एकदम सॉफ्ट.